लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती उत्सव समिती पंचवटी 2024। सकल मातंग समाज नाशिक। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती उत्सव समिती पंचवटीच्या वतीने साजरी करण्यात आली। अण्णाभाऊ साठे जयंती पंचवटी कारंजा येथे मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली। याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल ढिकले, पंचवटी पोलीस निरीक्षक मधुकर कड, माजी नगरसेविका कविता कर्डक, बाळासाहेब कर्डक, नगरसेवक हेमंत शेट्टी, गुरमीत बघा, राहुल पाटील, शिवजन्म समितीचे अध्यक्ष मामा राजवाडे उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुण्यांचा उत्सव समिती पंचवटी अध्यक्ष बापू सपकाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी उत्सव समिती पंचवटी तिचे अध्यक्ष बापू सपकाळे, कार्याध्यक्ष प्रमोद साठे, उपाध्यक्ष अण्णा मावस, उपाध्यक्ष रवी जाधव, सचिव राहुल आरणे, खजिनदार राजू चंदनशिव, सरचिटणीस सुभाष गालफाडे, समन्वयक चंद्रकांत कासार, राजाभाऊ थोरात, सचिन नेटारे, संजय गालफाडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षाप्रमाणे याही वर्षामध्ये मोठ्या जल्लोषात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती साजरी करण्यात आली। समस्त पंचवटीकरांतर्फे दरवर्षी आम्ही ही जयंती साजरी करत असतो। याही वर्षी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली आहे। यावर्षी जयंती अध्यक्ष बापू सपकाळे हे असताना यांच्या अध्यक्षाखाली ही जयंती साजरी करण्यात आली। अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज येथे माननीय आमदार राहुल भाऊ ढिकले साहेब, आपण सर्व समस्त अण्णाभाऊ साठेंना मानणारे सर्व समाजवर्गीय, मी आज त्यांच्या जयंतीनिमित्त पंचवटी पोलीस स्टेशनतर्फे आणि नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे अभिवादन करतो। धन्यवाद। यांची पुण्यतिथी या दोन्ही विभूतींना मी अभिवादन करतो। अण्णाभाऊ साठे म्हणजे आपल्या समाजात प्रेरणादायी विचार ज्यांनी दिले आणि त्यांच्या विचाराच्या मार्गावर आजही आपण चालतो आहोत। अशा अण्णाभाऊ साठेंची शिकवण आपल्या सर्वांना प्रेरणादायी आहे। आता आपण परवाच त्यांच्या नावाचं एक मोठं 1 कोटी रुपयाचं सभागृह आपण लोकार्पण केलं आहे। निलगिरी बाग येथे त्याचं लोकार्पण झालं। अण्णाभाऊ साठेंचे नातू सचिनदादा साठे आणि आपले मातंग समाजाचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे या दोघांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते आपण ते लोकार्पण केलं आहे। महाराष्ट्र शासनाचं मी परत आभार मानतो की त्यांनी हा पंधरवडा अण्णाभाऊ साठे पंधरवडा म्हणून जाहीर केलं आहे। आणि अण्णाभाऊ साठे सारखे विचारवंत यांची आजही गरज आहे, जे समाजाला प्रेरणादायी ठरतात आणि ज्यांच्या विचारावर जर चाललो आपण तर समाज कायम विकासाच्याच मार्गाने चालतो। त्याच्यामुळे मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो आणि आपण इथं आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्व मातंग समाजाच्या बांधवांचे मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। अण्णाभाऊ साठेचे 3 ग्रंथ 3 खंड पुन्हा आज येथे प्रकाशित होत आहेत। अण्णाभाऊ आणि अवघ्या 60 रुपयामध्ये 450 पानांचे ते खंड आहेत। याच्या अगोदर 8 खंड प्रकाशित झाले, आता 3 खंड अण्णाभाऊ साठेंचे या ठिकाणी प्रकाशित होत आहेत। ती आपल्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे। 60 रुपयामध्ये एवढे मोठे खंड, एवढं मोठं साहित्य आज उपलब्ध झालेलं आहे। जेवढं साहित्य आपण आपल्या समाजापर्यंत, दलित शोषित पिढी समाजापर्यंत पोहोचू, तेवढंच समाजाला त्याची आयुष्यातील लढाई लढण्यासाठी ऊर्जामान ठरणार आहे। दुसरी एक महत्त्वाची बाब मी आपल्याला आजच्या या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे की ज्या पद्धतीने भटक्या समाजामध्ये अबकड आहे, त्या पद्धतीने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये अबकड पद्धतीने या ठिकाणी रिझर्वेशन लागू होणार आहे। हे आता सुप्रीम कोर्टाने केले, लवकरच महाराष्ट्रामध्ये उर्वरित सर्व ठिकाणी हे लागू होणार आहे। त्यामुळे अनुसूचित जातीमध्ये ज्या जाती मागास राहिलेल्या आहेत त्या जातींना मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी हा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो खूप महत्त्वाचा आपल्यासाठीचा आहे। म्हणून आज अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करत असताना हा आनंद आपण या ठिकाणी दुगिणित करावा, एवढा आजच्या या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला पंचवटी समितीचे मी सर्वांचे आभार मानतो। त्यांनी अध्यक्षपद मला दिलं असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंतीचा मला अध्यक्षाचा मान मला मिळाला। सर्व पंचवटीकरांच्या व तमाम मातंग समाजाच्या वतीने व सर्व समितीच्या वतीने सर्व मातंग समाजाच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा। स्टार न्यूज साठी गणेश देवाडे,
नाशिक.